नमस्कार. आज आपण इतिहासातील एका अत्यंत रंजक आणि तितक्याच महत्त्वपूर्ण अशा जोडणीवर प्रकाश टाकणार आहोत. विचार करा, एकीकडे 1929 सालचा अमेरिकेतील तो प्रसिद्ध वॉल स्ट्रीट क्रॅश आणि दुसरीकडे हजारो मैल दूर भारतात 1930 साली सुरू झालेली सविनय कायदेभंग चळवळ. वरवर पाहता यांचा काय संबंध असू शकतो? पण एका जागतिक आर्थिक मंदीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं रूप नेमकं कसं बदललं हेच आपण आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणात अगदी सविस्तरपणे उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता साहजिकच एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे वॉल स्ट्रीटच्या क्रॅशने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला कशी बरं गती दिली असेल. जागतिक अर्थशास्त्राचा भारतीय राजकारणाशी कसा संबंध जुळला याची एक अत्यंत थक्क करणारी साखळीच यातून तयार होते. थोडक्यात सांगायचं तर हा एक डॉमिनो इफेक्ट होता. अमेरिकेत एक घटना घडते आणि त्याचे दूरगामी पडसाद थेट भारतातील खेड्यापाड्यांत उमटतात. हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो आणि म्हणूनच यामागची कारणमीमांसा समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. बरं, आज आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत? तर सर्वात आधी जागतिक आर्थिक धक्का, त्यानंतर भारतातील कृषी संकट, मग व्यापारी वर्गाची कोंडी, महाराष्ट्रावरील प्रभाव, राजकीय असंतोषाचा भडका आणि शेवटी सोन्याचा निचरा. हे सगळे मुद्दे आपण एकामागोमाग एक पाहूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, जागतिक आर्थिक धक्का. 1929च्या वॉल स्ट्रीट क्रॅशची लाट थेट भारतापर्यंत कशी पोचली आणि तिचा मल्टिप्लायर इफेक्ट कसा झाला ते आता पाहूया. इथूनच आपण पोहोचतो आपल्या दुसऱ्या टप्प्यावर, भारतातील कृषी संकट आणि शेतकऱ्यांची कोंडी. आता त्या काळी शेतकरी नक्की कोणत्या भयानक पेचात अडकले होते हे समजून घेण्यासाठी प्राइस सीझर्स म्हणजेच किमतींच्या कात्रीचा परिणाम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जरा कल्पना करा, एखाद्याचं उत्पन्न अचानक निम्म्यावर येतं, पण कर्जाचे हफ्ते मात्र तेवढेच राहतात. काय अवस्था होईल? अगदी हेच तत्कालीन शेतकऱ्यांसोबत झालं. एकीकडे गहू, कापूस आणि ताग यांसारख्या पिकांचे भाव जागतिक मंदीमुळे वेगाने खाली कोसळत होते, पण दुसरीकडे ब्रिटिश सरकारचा जमीन महसूल, जमिनीचे भाडे आणि सावकारी कर्जावरील व्याज हे खर्च मात्र निश्चित होते. म्हणजे उत्पन्न घटलं पण खर्च कायम राहिला. या दोन परस्पर विरोधी ताणांमध्ये आपला शेतकरी अक्षरशः चिरडून गेला. आणि हे संकट किती भीषण होतं हा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 50%. होय, 1929 ते 1934 या काळात भारतातील शेतमालाचे भाव जवळपास निम्म्यानं खाली आले होते. विचार करा, अवघ्या 5 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न थेट निम्म्यावर. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रासाठी ही एक अभूतपूर्व आणि अत्यंत मोठी पडझड होती. या भयंकर भावगळतीचा सर्वात मोठा फटका कुठे बसला असेल? तर तो निर्यातीला बसला. जागतिक बाजारपेठेत नगदी पिकांना असलेली मागणी अचानक शून्यावर आली. याचा सर्वात जास्त फटका बंगालमधील ताग उत्पादकांना आणि आपल्या महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. निर्यातच थांबल्यामुळे हाती पैसा येणे पूर्णपणे बंद झाले आणि कर भरणे अशक्य झाल्याने शेतकऱ्यांना एका न सुटणाऱ्या आर्थिक कोंडीत ढकलले गेले. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे, व्यापारी वर्गाची कोंडी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील घट. आता इथली ही सर्वात रंजक गोष्ट नीट समजून घ्या. 1 शिलिंग 6 पेन्सचा विनिमय दर. ब्रिटिश सरकारने केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी रुपयाचा दर कृत्रिमरित्या उच्च ठेवला होता. आता तुम्ही म्हणाल, याचे थेट परिणाम काय झाले? तर भारतीय वस्तूंची निर्यात परदेशात महाग झाली आणि विदेशी म्हणजेच ब्रिटिश मालाची आयात भारतात स्वस्त झाली. या एका चलाख धोरणाने स्थानिक उत्पादकांचे आणि व्यापाऱ्यांचे कंबरडेच मोडले आणि ब्रिटिश मालाला मात्र आयते संरक्षण मिळाले. साहजिकच या आर्थिक कोंडीचा थेट परिणाम राजकारणावर होणार हे निश्चित होतं. जे भारतीय भांडवलदार आणि व्यापारी तोपर्यंत ब्रिटिश सरकारला अनुकूल होते किंवा तटस्थ राहिले होते, त्यांनी आता आपली निष्ठा बदलली. आर्थिक नुकसान वाढतच चालल्याने या व्यापारी वर्गाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला उघडपणे पाठिंबा देण्यास आणि परदेशी मालाच्या बहिष्काराच्या चळवळीला आर्थिक रसद पुरवण्यास सुरुवात केली. हा स्वातंत्र्य लढ्यातील खरोखरच एक खूप मोठा वळणबिंदू ठरला. चौथा मुद्दा, या सगळ्याचा महाराष्ट्रावरील प्रभाव. विशेषतः विदर्भ आणि खानदेशातील परिस्थिती कशी होती ते पाहूया. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर विशेषतः विदर्भ आणि खानदेशातील कापूस पट्ट्यात प्रचंड दुर्दशा पसरली होती. हातात उत्पन्न नसल्यामुळे शेतकरी जुलमी सावकारी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकत चालले होते. याच आर्थिक ताणातून नवा मार्ग शोधताना भारी दंड आणि ब्रिटिशांचे जाचक कायदे टाळण्यासाठी लोकांनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने भाग घेण्यास सुरुवात केली. स्थानिक नेतृत्वाने अचूक वेळ साधून या आर्थिक असंतोषाचा वापर शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे केला. आता येतो आहे आपला 5वा टप्पा, राजकीय असंतोषाचा भडका आणि जनआंदोलनाचा उदर.
पण मग ही आर्थिक कोंडी एका राजकीय साखळीत नेमकी कशी बदलली? याच्या 3 स्पष्ट पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीत महसूल न भरू शकणाऱ्या ग्रामीण भागाने थेट करबंदी मोहिमा सुरू केल्या, ज्यामुळे ही चळवळ खऱ्या अर्थाने जनआंदोलन बनली. दुसऱ्या पायरीत याच आर्थिक कष्टातून काँग्रेसमध्ये समाजवादी आणि साम्यवादी विचारांचा उदय झाला, ज्यातून पुढे अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. आणि तिसऱ्या पायरीत या सर्वांचे मिळून एक भव्य देशव्यापी एकत्रीकरण झाले. थोडक्यात आर्थिक प्रश्न हेच राजकीय एकजुटीचे मुख्य कारण बनले. या आर्थिक आणि राजकीय जोडणीचा सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा कोणता असेल तर तो म्हणजे खुद्द महात्मा गांधींच्या मागण्या. ऐतिहासिक दांडी मार्च सुरू करण्यापूर्वी महात्मा गांधींनी व्हॉइसरॉय आयर्विन यांच्यासमोर ज्या 11 मागण्या ठेवल्या होत्या त्यातली एक प्रमुख मागणी होती जमीन महसुलात 50% कपात. मंदीमुळे शेतमालाचे भाव 50%नी पडले होते ना, त्यामुळे महसूलही तितकाच कमी व्हावा अशी ही अत्यंत तार्किक आणि थेट महामंदीच्या परिणामातून आलेली अत्यंत महत्त्वाची मागणी होती. आणि आता आपला शेवटचा 6वा टप्पा, सोन्याचा निचरा, ब्रिटिश शोषणाचे एक अत्यंत विदारक रूप. थोडक्यात सांगायचं तर समाजातील प्रत्येक घटक कसा भरडला गेला याची ही स्पष्ट गोळाबेरीज आहे. शेतकरी वर्गाचे उत्पन्न निम्म्यावर आले आणि ते करबंदी मोहिमेत सामील झाले. व्यापारी वर्ग विनिमय दराच्या फटक्यामुळे दुखावला गेला आणि त्यांनी काँग्रेसला निधी पुरवण्यास सुरुवात केली. आणि राष्ट्रवादी नेत्यांना या विनाशकारी ब्रिटिश धोरणांची संपूर्ण जाणीव झाली, ज्यामुळे त्यांच्या पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीला एक वेगळीच धार आणि निकड प्राप्त झाली. या सगळ्यातील सर्वात वेदनादायी भाग आता आपण पाहणार आहोत. विचार करा, कर भरण्यासाठी आणि जगण्यासाठी उपाशीपोटी असलेल्या शेतकऱ्यांवर चक्क घरातील दागिने विकण्याची वेळ आली होती. यालाच इतिहासात डिस्ट्रेस गोल्ड किंवा संकटग्रस्त सोने म्हटलं गेलं. हे सोने शेतकऱ्यांकडून थेट मुंबईच्या बाजारपेठांमध्ये आले आणि तिथून ते ब्रिटनला निर्यात केले गेले. उद्देश काय? तर जागतिक मंदीत स्वतःचा ब्रिटिश पाऊंड मजबूत ठेवणे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुळावर घाव घालून स्वतःची ब्रिटिश अर्थव्यवस्था सावरण्याचं हे एक अत्यंत स्पष्ट आणि तथ्यपूर्ण उदाहरण आहे, ज्यामुळे साहजिकच स्थानिक लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती. तर हे सगळं सविस्तर विश्लेषण पाहिल्यानंतर एक अत्यंत बोचरा प्रश्न उरतोच, वसाहतवादी आर्थिक धोरणांची खरी किंमत काय असते? ती केवळ पैशात मोजली जात नाही, तर ती एका संपूर्ण राष्ट्राच्या शोषणात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या क्रांतीच्या ठिणगीत मोजली जाते. 1929च्या मंदीचे पडसाद आजही आपल्याला अर्थशास्त्र आणि राजकीय लढ्यांचे नाते समजून घेण्यासाठी अभ्यासावे लागतात. या विचारासोबतच आजचे हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. या ऐतिहासिक तथ्यांवर नक्की विचार करा.